हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच अपडेट्स पाहत राहा. गेस्टच्या जागेवर बसलेला अखिल अस्वस्थपणे स्टेजच्या एंट्रन्सकडे पाहत होता. खरंच त्याला अनुषाला पाहायची उत्सुकता होती की तिथे उपस्थित असलेल्या मीडियामुळे. तिच्या पुढे स्वतःला दाखवण्यासाठी तो मुद्दाम असा अस्वस्थतापणा दाखवत होता. हे फक्त तोच जाणून होता. स्टेजवर अनुषाचं नाव पुकारण्यात आलं आणि काही क्षणातच अनुषा बॉडीकॉन फिटची हिरव्या रंगाची स्लीवलेस ड्रेस घालून आत्मविश्वासाने चालत स्टेजवर आली आणि तिचं परफॉर्मन्स सुरू झालं. सुरुवातीला सगळ्यांचं लक्ष फक्त अनुषाच्या लुककडेच केंद्रित झालं होतं, पण जेव्हा सर्वांचं लक्ष तिच्या पायातल्या हिल्सकडे गेलं तेव्हा सगळेच तिकडे पाहू लागले. कारण अनुषाने त्यावेळी तब्बल 10 इंचाची हिल्स घातली होती, आत्तापर्यंतच्या सगळ्यात उंच. सगळे जजसही डोळे विस्फारून अनुषाकडे पाहत होते. एवढ्या उंच हिल्स घालून ती इतक्या सहजतेने चालत होती, जणू काही ती अनवाणीच चालत आहे. जितके सगळे चकित झाले होते तितकेच ते तिच्यावर प्रभावितही झाले होते. अखिल तर आपल्या जागेवरून उभा राहून अनुषासाठी टाळ्या वाजवत होता. तो अगदी एखाद्या अभिमानी नवरा किंवा बॉयफ्रेंडसारखा वागत होता. दुसरीकडे मुंबईत अविराज, ऋषव आणि विजय तिघेही त्यावेळी अविशा पॅलेसच्या हॉलमध्ये बसून मोठ्या टीव्हीवर अनुषाच्या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत होते. आत्तापर्यंत अनुषाचं परफॉर्मन्स पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि विशेषतः अविराजच्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलचा अभिमान स्पष्ट दिसत होता. पण अखिलला अशा प्रकारे अनुषासाठी टाळ्या वाजवताना पाहताच तो भाव क्षणात नाहीसा झाला. जरा बघा कसं चावीच्या माकडासारखं टाळ्या वाजवत आहे. ऋषवने टीव्ही स्क्रीनकडे रोखून पाहत अखिलची नक्कल करत म्हटलं. त्याच्याशी सहमत होत विजयही अखिलकडे पाहत म्हणाला, अगदी बरोबर. मन तर करतं याच्यापेक्षा जास्त जोरात टाळ्या वाजवाव्यात. पण मध्ये या अखिलच्या पोराचं तोंड ठेवून अविराज मात्र काहीही न बोलता शांतपणे अनुषाकडेच नजर लावून बसला होता. त्याला इतका शांत पाहून विजयने त्याला हलवत म्हटलं, अरे देवा, तुझ्या आत भावना आहेत की नाही? तुला नाही वाटत जिथे आता तो माकड उभा आहे तिथे तू असायला हवं होतंस? काहीतरी कर या अखिलचं. कारण मी काही करायला लागलो ना तर रातोरात त्याचं अंधभक्त आपल्या सुपरस्टारला कायमचं गमावतील. हो ना? जरा या माणसाचं वय बघा आणि मॅडमचं वय बघा. बाप लेकीसारखे दिसतात दोघं. 48 वर्षाचा होतोय हा म्हातारा, पण अजूनही नवीन अभिनेत्री किंवा मॉडेल दिसली की जीभ बाहेर काढून तिच्या मागे लागतो. यावेळी ऋषवनेही विजयची साथ दिली. अविराजने एक हात वर करून त्यांना थांबवण्याचा इशारा केला आणि म्हणाला, तुम्ही दोघं थोडं गप्प राहिलात तर मला बरं वाटेल. आता तुम्हाला शो पुढे पाहायचा असेल तर शांतपणे इथे बसा आणि पहा, नाही तर रस्ता तिकडे आहे, तुम्ही जाऊ शकता. असं म्हणत त्याने पॉज केलेला व्हिडिओ पुन्हा प्ले केला आणि पाहू लागला. स्पर्धेमध्ये अनुषाने आपला वॉक पूर्ण केला आणि इतर मॉडेलसोबत मागे जाऊन आपल्या जागी उभी राहिली. अनुषानंतर लगेचच लीना आली. तीच मॉडेल जिने अनुषाने मदत केली होती. लीनाने 8 इंचाची हिल्स घातली होती. तिने वॉक सुरू केला आणि काही पावलंही नीट टाकली नसतील इतक्यातच तिचा तोल गेला आणि ती थेट स्टेजवरच पडली. तिला पडताना पाहून सगळे जजस धक्क्याने तोंडावर हात ठेवून पाहू लागले. पण तिच्या पडण्याकडे पाहून तिथे उपस्थित असलेल्या काही मॉडेल्स हसू लागल्या. त्या लीनाला मदत करण्याऐवजी तिची थट्टा करत होत्या. हे पाहून अनुषाला खूप वाईट वाटलं. ती लगेच लीना जवळ गेली आणि तिला उभं राहायला मदत केली. तोपर्यंत लीनाची असिस्टंटही तिथे आली होती. अनुषाने लीनाला उचलून तिच्या असिस्टंटकडे दिलं आणि बाकी मॉडेल्सकडे पाहत ठाम आवाजात म्हणाली, शेम ऑन यू गाईज. इथे तुमच्यासमोर एक व्यक्ती अडचणीत आहे आणि तिची मदत करण्याऐवजी तुम्ही तिची थट्टा करत आहात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. अनुषाचं बोलणं ऐकताच जे हसत होते ते सगळे मान खाली घालून उभे राहिले. तेवढ्यात अचानक जोरात
टाळ्यांचा आवाज झाला आणि कोणीतरी स्टेजवर आलं. सगळ्यांनी त्या दिशेनं पाहिलं तर निशा टाळ्या वाजवत स्टेजकडे येत होती. ती अनुषा समोर उभी राहत म्हणाली, वा वा मिस अनुषा, वा काय भन्नाट प्लॅन होता तुमचा. म्हणजे सापही मारावा आणि काठीही मोडू नये. पण दुर्दैवानं मी जिवंत असताना तसं होऊ देणार नाही. निशाने असे विचित्र विधान करताच सभागृहातील सगळेजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागले. सगळ्यांच्या नजरा आपल्यावर खिळलेल्या पाहून निशा पुढे म्हणाली, तुम्ही सगळेच विचार करत असाल ना की मी नेमकं काय बोलते. तर मी तुम्हाला सगळं स्पष्ट करते. मॉडेल लीना टाचांवर नीट चालता न आल्यामुळे पडलेली नाही. ती पडली कारण तिच्या हिल्समध्ये तेल होतं. हिल्समध्ये तेल? हे ऐकताच सगळ्यांमध्ये कुजबूज सुरू झाली. निशाने पुन्हा सगळ्यांचे संशय दूर करत म्हणाली, हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. लीनाच्या हिल्समध्ये तेल होतं आणि ते तिथे आलं होतं मिस अनुषामुळे. यानंतर ती लीनाकडे पाहत म्हणाली, तुला आठवतंय का, तिने तुला मदतीसाठी एक हेड स्प्रेची बाटली दिली होती. हे ऐकताच लीनाने मान हलवून होकार दिला. ते पाहून निशा आणखी आत्मविश्वासाने पुढे म्हणाली, हो, पण त्या बाटलीत हेड स्प्रे नव्हताच. त्यात तेल होतं आणि ते स्प्रे केल्यामुळेच लीना घसरून खाली पडली. हे सगळं ऐकून जवळच उभ्या असलेल्या अँकरने विचारलं, मिस अनुषा असं का करतील. त्यावर निशा शांतपणे म्हणाली, अगदी स्पष्ट कारण आहे. आपल्या स्पर्धकाला बाहेर काढण्यासाठी. आतापर्यंत झालेल्या प्रत्येक फेरीत लीनाच अनुषाची खरी प्रतिस्पर्धी ठरली आहे. आणि जर लीना स्पर्धेतून बाहेर पडली तर त्याचा फायदा कोणाला होईल. अर्थातच अनुषाला. त्यामुळे कारण अगदी स्पष्ट आहे. यानंतर ती पुन्हा लीनाकडे पाहत म्हणाली, लीना, तू तिला मदतीसाठी बोलावलं होतंस का. लीनाने मान हलवत ठामपणे उत्तर दिलं, नाही, अजिबात नाही. ती स्वतःहूनच माझी मदत करायला आली होती. हे ऐकल्यावर निशाची बाजू सगळ्यांनाच अधिक तर्कसंगत वाटू लागली. ती मग परीक्षकांकडे पाहत म्हणाली, पहा, मी माझं म्हणणं सिद्ध केलं आहे. आता निर्णय तुम्ही घ्या. असं म्हणत ती अनुषाकडे पाहून जणू एखादी लढाई जिंकली असल्यासारखी विजयी स्मितहास्य करत उभी राहिली. संपूर्ण सभागृहात याच विषयावर चर्चा सुरू झाली होती. कोणी आपल्या स्पर्धकाला कमी करण्यासाठी इतकं खालच्या पातळीचं कसं काय वागू शकतं. जिथे सगळीकडे गोंधळ उडाला होता तिथेच अनुषा मात्र अगदी शांतपणे उभी होती. दुसरीकडे मुंबईत अविराज टीव्ही समोर उभा राहून हे सगळं अत्यंत लक्षपूर्वक पाहत होता. हे पाहून ऋषव तणावात म्हणाला, या निशाने मॅडमना किती मोठ्या अडचणीत टाकलं आहे. आता काय होणार. मॅडम स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करतील. मग तो अविराजकडे पाहत पुढे म्हणाला, बॉस, तुम्ही मॅडम सोबत असायला हवं होतं. तुम्ही त्यांना अशा परिस्थितीत एकटं सोडायला नको होतं. ऋषवचा तणाव पाहून विजय त्याला शांत करत म्हणाला, थोडा रिलॅक्स हो, सगळं नीट होईल. मग तो अविराजकडे पाहत म्हणाला, एवढ्या दिवसात मला एक गोष्ट समजली आहे. जेव्हा तू आणि माझी लहान दोघेही एखाद्या परिस्थितीत शांत असता तेव्हा पुढची चाल तुमचीच असते. पण आता अनुषा नेमकं काय करणार हे समजत नाहीये. विजयचं बोलणं ऐकून अविराजने त्याच्याकडे एक नजर टाकली. ओठांवर किंचित वाकडं स्मित आणत तो पुन्हा टीव्हीकडे पाहत म्हणाला, व्हिडिओ रेकॉर्डिंग. हे अचानकच ऐकताच ऋषव आणि विजय दोघेही आश्चर्याने अविराजकडे पाहू लागले. आणि त्याच क्षणी टीव्हीवर एक आवाज ऐकू आला,
कॉम्पिटिशन दरम्यान अनुषा शांतपणे उभी असल्याचं पाहून एका लेडी जजने तिला विचारलं, मिस अनुषा, व्हाय आर यू स्टँडिंग क्वाइटली? इट सीम्स लाईक यू हॅव ॲक्सेप्टेड ऑल द अलेजेशन्स. मिस अनुषा, तुम्ही इतक्या शांतपणे का उभे आहात? असं पाहिल्यावर वाटतंय की तुम्ही सगळे आरोप मान्य केलेत. त्यावर अखेर अनुषाने आपली शांतता तोडून ठामपणे उत्तर दिलं, नो, इट्स नॉट लाईक दॅट अँड आय कॅन प्रूव्ह दॅट आय एम इनोसंट. नाही, तसं काहीही नाही आणि मी माझी निरपराधता सिद्ध करू शकते. अनुषाचा आत्मविश्वास पाहून निशा घाबरून गेली, कारण आत्तापर्यंत प्रत्येक वेळी तिला अनुषाकडूनच प्रभाव पत्करावा लागला होता. देन शो अस द प्रूफ, असं शोच्या अँकरने पुढे येत अनुषाला सांगितलं. त्यावर लीना देखील विचारते, व्हॉट काइंड ऑफ प्रूफ डू यू हॅव? तुझ्याकडे कोणता पुरावा आहे? व्हिडिओ रेकॉर्डिंग, असं म्हणत अनुषाने थेट निशाकडे पाहिलं. हे ऐकता संपूर्ण हॉलमध्ये कुजबूज सुरू झाली. निशाचा चेहरा अक्षरशः पांढराफटक पडला होता. जणू तिला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. तिने स्टेजवरच आपल्या मॅनेजरकडे पाहून इशाऱ्याने विचारलं, कोणते व्हिडिओ रेकॉर्डिंग? त्यावर मॅनेजरने ही मान हलवत जणू सांगितलं, मलाही काहीच कल्पना नाही. सगळेच आपापसात कुजबूज करत असताना अनुषाने आपल्या असिस्टंटला बोलावून म्हटलं, लेट मी शो यू ऑल. यानंतर तिने ऋतूच्या कानात काहीतरी सांगितलं आणि ऋतू लगेचच तिथून निघून गेली. थोड्याच वेळात ऋतू अनुषाचा मोबाईल घेऊन परत आली. आता सगळ्यांच्या नजरा अनुषावर खिळल्या होत्या. तिच्याकडे नेमका असा कोणता व्हिडिओ आहे याची सर्वांना उत्सुकता लागली होती. अनुषाने अँकरला विचारलं की हा व्हिडिओ मागील मोठ्या स्क्रीनवर कनेक्ट करता येईल का? अँकरने होकार दिला आणि काही क्षणातच व्हिडिओ स्टेज मागील मोठ्या स्क्रीनवर सुरू झाला. व्हिडिओ सुरू होताच दिसलंय की ही फुटेज अनुषाच्या ड्रेसिंग रूमची होती. आधी श्रेया बाहेर जाते, त्यानंतर ऋतू येऊन अनुषाला बोलावते आणि तिला आपल्यासोबत घेऊन जाते. रूम रिकामी झाल्यानंतर काही वेळाने दार पुन्हा उघडतं आणि निशाची मॅनेजर आत येते. ती संपूर्ण खोली नीट पाहते. मग अनुषाच्या ड्रेसिंग टेबलजवळ ठेवलेली हेड स्प्रेची बाटली उचलते आणि आपल्या बॅगमधून दुसरी एक बाटली काढून तिथे ठेवते. त्यानंतर ती शांतपणे खोलीतून बाहेर निघून जाते. इथेच व्हिडिओ संपतो. व्हिडिओ संपताच सगळे लोक डोळे विस्फारून कधी अनुषाकडे तर कधी निशाकडे पाहू लागले. मोबाईल परत ऋतूला देत अनुषा थेट लीनाकडे गेली आणि म्हणाली, जरा स्क्रीनवरची ती बाटली नीट पहा. ही तीच बाटली आहे ना जी मी तुम्हाला दिली होती? लीनाने धक्क्यात स्क्रीनकडे पाहत मान हलवली. मग अनुषाने सगळ्यांसमोर ठामपणे सांगितलं, मी माझी निरपराधता सिद्ध केली आहे. आता निर्णय तुमच्यावर आहे. अँकरने संतापलेल्या स्वरात निशाकडे पाहत विचारलं, व्हॉट्स ऑल दिस मिस निशा? डू यू वॉन्ट टू एक्सप्लेन एनिथिंग? हे सगळं काय आहे मिस निशा? तुम्हाला काही सांगायचं आहे का? सगळे आरोप स्वतःवर येताना पाहून निशा आता घाबरून म्हणाली, मला काहीच माहीत नाही. हे सगळं माझ्या मॅनेजरने केलं आहे. तिलाच विचारा. मला या सगळ्याबद्दल काहीही माहिती नाही. निशाने संपूर्ण दोष आपल्या मॅनेजरवरती ढकलला. हे ऐकून तिची मॅनेजर मनातच दुःखी होत म्हणाली, वा निशा, माझ्याकडून सगळी घाणेरडी कामं करून घेतलीस आणि आता स्वतः वाचण्यासाठी सगळे आरोप माझ्यावर. निशाने दोष ढकलताच अनुषा तिच्याजवळ येत म्हणाली, खरंच तुला काहीच माहिती नाही? मग इतक्या आत्मविश्वासाने तू स्टेजवर येऊन माझ्यावर आरोप कसे लावलेस?
आणि जेव्हा तू पाहिलंस की मी तो स्प्रे लीनाला दिला, तेव्हा तिला का थांबवलं नाहीस? कारण तुला वाटत होतं की स्टेजवर ती घसरून पडेल आणि तू सगळा दोष माझ्यावर टाकू शकशील. आता निशाची अवस्था अशी झाली होती की तोंडातून शब्दही फुटेनात. तरी सुद्धा ती कशीबशी हकलत म्हणाली, "तू हे सगळं का बोलतेस? मी असं का करेन?" "कॉम्पिटिशन मिस निशा, कॉम्पिटिशन," अनुषाने थेट उत्तर दिलं. हे ऐकून निशा पूर्णपणे गप्प झाली. अनुषा पुढे सगळ्यांकडे पाहत म्हणाली, "मिस निशाने मला टार्गेट केलं होतं, पण दुर्दैवानं मी तो स्प्रे वापरतच नाही, म्हणूनच मी तो लीनाला दिला. मिस निशाला वाटलं असेल की पहिला प्लॅन फसला, पण स्टेजवर लीना पडली की तिला अजून एक संधी मिळेल. मी अनुषावर आरोप लावून टाकेन आणि बघता बघता माझे 2 मोठे कॉम्पिटिटर्स या शोमधून गायब होतील." असे म्हणत तिने निशाकडे पाहिलं आणि उपरोधात्मक हसत म्हणाली, "का? काय मिस निशा? एम आय राईट ऑर आय एम राईट?" तेवढ्यात अखिल उठून उभा राहिला आणि अनुषाची बाजू घेत म्हणाला, "मिस निशा, तुम्ही जर तुमच्या मॅनेजरला काही सांगितलं नसेल, तर ती स्वतःहून असं सगळं का करेल? यात तिचा काहीच फायदा नाही, बरोबर ना?" "एक्झॅक्टली. जर तुम्हीच तिला सूचना दिल्या नसतील, तर तुमचे लोक असं काही का करतील?" असं म्हणत जजेसपैकी एकानेही अखिलच्या म्हणण्याला दुजोरा दिला. "आता तुम्ही सगळे जो काही निर्णय घ्यायचा तो घ्या." असे म्हणत अनुषा पुन्हा आपल्या जागेवरती जाऊन उभी राहिली आणि निशाकडे तिरकस स्मितहास्य करत पाहू लागली. दुसऱ्या बाजूला टीव्ही स्क्रीनकडे पाहत अविराच्या चेहऱ्यावर अभिमानाची हलकीशी स्माईल होती. "अरे राज, हा व्हिडिओ अचानक कुठून आला?" शेजारी बसलेल्या विजयने त्याला कोपराने ढोसत विचारलं. हात मोकळे करत अविराज शांतपणे म्हणाला, अनुषाला आधीपासूनच शंका होती की निशा काहीतरी नक्की करणार, म्हणूनच तिने आधीच आपल्या बॅगेत एक हिडन कॅमेरा लावून ठेवला होता. आणि बघ, आज तो काही कामीही आला. मग तो ऋषवकडे पाहत म्हणाला, "मी तिच्यासोबत नसतानाही मी स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे जाणते." हे ऐकताच ऋषवने मान खाली घालत दातात जीभ चावत म्हणाला, "सॉरी बॉस." अनुषाचं बोलणं संपताच सगळेच जण निशाला कॉम्पिटिशनमधून बाहेर काढण्याची मागणी करू लागले. बाकीच्या सगळ्या मॉडेल्सही म्हणू लागल्या की निशा असताना त्यांना स्वतःला सुरक्षित वाटत नाही. एका मॉडेलने पुढे येत अनुषाची बाजू घेतली आणि स्पष्टपणे म्हणाली, "निशाला आधीपासूनच अनुषाची प्रॉब्लेम आहे. तुम्हाला विश्वास नसेल तर एंटरटेनमेंट न्यूज तपासून पहा. सगळं कळेल. मग आज तिने असं का केलं नसेल? माझी जजेसना नम्र विनंती आहे की कृपया निशाला या कॉम्पिटिशनमधून बाहेर काढा." तिच्या या म्हणण्यावर बाकी सगळ्यांनीही सहमती दर्शवली. सर्वांची मते पाहता जजेसनी एकत्र येऊन निशाला कॉम्पिटिशनमधून बाहेर करण्याचा निर्णय घेतला. ते आपला निर्णय जाहीर करणारच होते, तेवढ्यात हेड जजकडे एक क्रू मेंबर धावत आला आणि त्याच्या हातात फोन दिला. काही सेकंद फोनवर बोलल्यानंतर हेड जज माईकवर म्हणाले, "कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही मिस निशाच्या मॅनेजरशी एकदा बोलू शकतो का?" हे अचानक बदललेलं वर्तन पाहून बाकी सगळे जजेस चकित झाले. हेड जजेसच्या सूचनेनुसार निशाच्या मॅनेजरला स्टेजवर बोलवण्यात आलं. रीमा थोडी घाबरलेली स्टेजवर आली. मान खाली घालून शांतपणे उभी राहिली. ती स्टेजवर येताच हेड जजने विचारलं, "तर रीमा, हे सगळं काय आहे? कृपया सांगाल का?" रीमाने मान खाली ठेवतच उत्तर दिलं, "हे सगळं मी एकटीने केलं आहे. यात इतर कुणाचाही हात नाही.
आणि माझी आर्टिस्ट निशा याबद्दल काहीही जाणून नाही. त्यामुळे माझ्या चुकीची शिक्षा निशाला देऊ नका, हीच माझी विनंती आहे. तिचं बोलणं संपताच जज लगेच म्हणाले, म्हणजे हे सिद्ध झालंय की मिस निशा निर्दोष आहे. तिला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. मॅनेजरच्या चुकीची शिक्षा आम्ही निशाला देऊ शकत नाही. त्यामुळे अंतिम निर्णय असा की मिस निशा कॉम्पिटिशनमध्येच राहील. मात्र तिच्या मॅनेजरला ताकीद देण्यात येते की पुढे ती या कॉम्पिटिशनमध्ये कुठेही दिसू नये. हे ऐकताच निशा पटकन रीमाकडे गेली. तिला ओढून घेतलं आणि सगळ्यांसमोर जोरात थप्पड मारली. तुझी एवढी हिंमत कशी झाली? हे सगळं करण्याची तुला कल्पना आहे का? तुझ्या या एका मूर्खपणामुळे मी या कॉम्पिटिशनमधून बाहेर पडली असते. रीमा फक्त गालावर हात ठेवून आश्चर्याने निशाकडे पाहत राहिली. रीमाचा तो कटाक्ष पाहून निशा आणखी चिडली. तिने रीमाला पकडून अनुषाच्या पायांजवळ ढकलत म्हणाली, आत्ताच्या आत्ता अनुषाची माफी माग. अहो, असं करू नका. तुम्ही वयाने माझ्यापेक्षा खूप मोठे आहात. तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. मला सगळं कळते, काय झाले आणि का झाले. आणि त्यानंतर असं म्हणत अनुषाने ताबडतोब रीमाला उचलून उभं केलं आणि निशाकडे एक नजर टाकली. रीमा खरंच वयाने मोठी होती. स्वतःची चूक असूनही निशाने सगळ्यांसमोर तिला थप्पड मारली आणि अनुषाच्या पायांजवळ ढकलून दिलं. हे सरळ सरळ अपमानास्पद होतं. मनाने पूर्णपणे दुखावलेली रीमा मान खाली घालून फक्त सॉरी म्हणत स्टेजवरून घाईघाईने निघून गेली. दुसऱ्या बाजूला मुंबईत संपूर्ण परिस्थिती पाहत अभिराज विचारात पडला आणि रिषवला म्हणाला, रिषव, जरा शोध घे. निशाला सपोर्ट करणारा हा माणूस नेमका कोण आहे? जो कोणी आहे तो खूप पॉवरफुल दिसतोय. एका फोन कॉलवर संपूर्ण गेम पलटला. विजयनेही विचारमग्न होत म्हटलं. अभिराजने मान डोलावत उत्तर दिलं, माझी सगळी पुढची कामं पोस्टपोन करा आणि जेट तयार ठेवायला सांगा. हे ऐकताच रिषव आणि विजयच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता. कॉम्पिटिशनमध्ये आत्तापर्यंत सगळ्या मॉडेल्सच्या परफॉर्मन्स पूर्ण झाल्या होत्या. आता आजच्या निकालाची वेळ आली होती. आज इथून 20 मॉडेल्स सेमीफायनलसाठी निवडल्या जाणार होत्या आणि त्यानंतर त्यातून 10 मॉडेल्स फायनलमध्ये जाणार होत्या. निकाल जाहीर झाला आणि 20 मॉडेल्सची निवड करण्यात आली. निवड झालेल्या प्रत्येक मॉडेलला एक एक करून फुलांचे बुके देण्यात येत होते आणि ते स्वतः अखिल देत होता. अनुषाचा नंबर आला तेव्हा अखिलने तिला बुके दिलं आणि तिच्याशी हस्तांदोलन करत मोठ्या आनंदाने तिला अभिनंदन केलं. हे दृश्य पाहून तिथे उपस्थित असलेले सगळे मीडिया प्रतिनिधी आणि लाईव्ह पाहणारे प्रेक्षक अधिकच खात्रीने म्हणू लागले की अखिल आणि अनुषामध्ये नक्कीच काहीतरी सुरू आहे. अगदी अखिलला जसं हवं होतं तसंच. अखिल पुन्हा जरा जास्त जवळ येतो. हे पाहून अनुषाने पटकन आपला हात सोडवून घेतला आणि स्मित हास्य करत म्हणाली, थँक्यू, फक्त थँक्यू. अखिल हसत म्हणाला. अनुषाला त्याचे इरादे समजत होते. तरीही तिने औपचारिकपणे विचारलं, मग आणखी काय? एक कप कॉफी, तू आणि मी, कसं वाटतंय? आणि त्यानंतर अखिल लगेचच म्हणाला. हे ऐकताच अनुषाच्या मनात अखिलबद्दल शिव्यांची मालिका सुरू झाली. मी कॉफी डेट, तीही तुझ्यासोबत? आजपर्यंत मी माझ्या अवीसोबत सुद्धा कॉफी डेटला जाऊ शकले नाही आणि तुझ्यासोबत? माझं चाललं असतं तर तोच एक कप कॉफी तुझ्या तोंडावर फेकला असता मी, नाहीतर तुझ्या कॉफीत विष मिसळून तुला पाजलं असतं. पण बाहेरून आपली खोटी स्माईल कायम ठेवत तिने अखिलला टाळत म्हटलं, ॲक्च्युली उद्यापासून माझं शूट आहे, त्यामुळे मला वेळच मिळणार नाही. कधीतरी पुन्हा. अनुषा मुद्दामूनच आपल्याला टाळते आहे हे अखिललाही समजलं होतं. त्याने मान हलवत म्हणाला, ओके, मग कधीतरी. आणि अनुषा लगेचच तिथून निघून गेली. अनुषा तिथून निघून जाताना पाहून अखिल मनातच म्हणाला,
तू जितकं माझ्यापासून दूर पळतेस ना, तितकंच मला तुझ्याकडे अधिक ओढलं जाते. पाहूया, जिच्या मागे सगळी दुनिया वेडी आहे, तिच्यापासून तू किती काळ दूर राहू शकतोस. तोपर्यंत अनुषा कपडे बदलून झालं होतं. शो संपल्यानंतर ती जेव्हा हॉटेलकडे निघाली होती, तेव्हा वाटेतच तिने रीमाला कोणाशी तरी फोनवर बोलताना ऐकलं. रीमा रडत रडत म्हणत होती, सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सगळं केलं. निशाची सगळी चूक मी माझ्या अंगावर घेतली. पण निशाने जे केलं ते योग्य होतं का? सगळ्यांसमोर मला असं थप्पड मारणं, मला धक्का देऊन अनुषाच्या पायाजवळ पाडणं. समोरून काहीतरी उत्तर आलं. रीमाने डोळे पुसत ओके म्हणत फोन कट केला आणि घाईघाईने तिथून निघून गेली. रीमाचं बोलणं ऐकून अनुषा विचारात पडली. शेवटी कोणाच्या सांगण्यावरून रीमाने सगळी चूक स्वतःच्या अंगावर घेतली होती. अनुषा असंच विचार करत उभी राहिली होती, तेव्हा तिच्याजवळ उभी असलेल्या श्रेयाने तिला हलकेच हलवत विचारलं, अनु, काय झालं? काय विचार करतेस? श्रेयाच्या आवाजाने अनुषा भानावर आली. तिने मान हलवत म्हटलं, नाही, काही नाही. चल निघूया, मी खूप थकले आहे. श्रेयानेही मान डोलावली. चल, आज खूपच ड्रामा झाला आहे. काही वेळाने अनुषा हॉटेलमध्ये परत पोहोचली. येताच तिने आधी गरम पाण्याचा शॉवर घेतला. दिवसभर प्रचंड थकवा होता आणि त्यातच यूकेमध्ये खूप कडाक्याची थंडी होती. बाहेर बर्फवृष्टी होत होती. शॉवरनंतर ती खोलीत आली. बेडवर पडताच तिने फोन हातात घेतला आणि अविराजला फोन केला. पण समोरून फोन स्विच ऑफ येत होता. हे ऐकून तिने फोनकडे रागाने पाहत स्वतःशीच म्हटलं, काय हे, फोन स्विच ऑफ? हा माणूस कामात इतका बुडाला असेल की फोन चार्ज करायलाही विसरला असेल. काय करावं या माणसाचं? काही वेळ फोनकडे पाहत बसल्यानंतर तिचा राग ओसरला. फोनच्या वॉलपेपरवर असलेला आपला आणि अविराजचा फोटो पाहत ती हळूच पुटपुटली, अवी, कुठे आहात तुम्ही? मला तुमची गरज आहे. काही क्षण फोटो पाहिल्यानंतर तिने फोन बाजूच्या टेबलावर ठेवला, अंगावर ब्लँकेट घेतलं आणि झोपून गेली. दिवसभराच्या थकव्यामुळे ती लगेचच गाढ झोपेत गेली. पुढच्या दिवशी आज अनुषाचं शूट पहाटेच होतं, कारण फोटोग्राफरला सूर्योदयाच्या वेळेचे दृश्य फोटोमध्ये हवं होतं. आधीच यूकेमध्ये प्रचंड थंडी, त्यात पहाटेचं शूट. अनुषा आणि श्रेया कसंबसं थंडीने कुडकुडत वेळेत शूटिंग लोकेशनवर पोहोचल्या. लोकेशन पूर्णपणे आउटडोअर होतं, त्यामुळे सगळे क्रू मेंबर्सही थंडीने कापत कापत आपापलं काम करत होते. हे शूट ASR एंटरटेनमेंट अंतर्गत नव्हतं. असतं तर अशा परिस्थितीत तेही आउटडोअर शूटसाठी अविराजने कधीच परवानगी दिली नसती. पण हे विंटर शूट अनुषा आणि श्रेयाच्या करिअरसाठी खूप फायदेशीर ठरणार होतं, म्हणूनच अविराजने त्यांना इथे पाठवलं होतं. अनुषा आणि श्रेया लोकेशनवर पोहोचताच एक क्रू मेंबर पुढे आला आणि त्यांना त्यांचा चेंजिंग रूम दाखवला. दोघीही तयार होण्यासाठी तिकडे निघून गेल्या. दुसरीकडे आज जी फोटोग्राफर शूट करणार होती तो फक्त इंटरनॅशनल मॉडेल्स किंवा सेलिब्रिटीजसोबतचा होता, काम करायचा. जेव्हा त्याला कळलं की आजच्या शूटसाठी काही अपकमिंग मॉडेल्स काम करणार आहेत, त्या देखील मुंबईहून आलेल्या, तेव्हा त्याने स्पष्टपणे शूट करण्यास नकार दिला होता. पण जेव्हा त्याला समजलं की त्या दोन्ही मॉडेल्स ASR एंटरटेनमेंटकडून आलेल्या आहेत, तेव्हा नाईलाजाने का होईना त्याला शूटसाठी तयार व्हावंच लागलं. तो आपली सगळी कॅमेरा अरेंजमेंट्स तपासत असतानाच त्याच्या फोनवर एक कॉल आला. जॅक. फोटोग्राफरने फोन उचलताच दुसऱ्या बाजूने एका मुलीचा आवाज आला. हे जॅक, हाऊ आर यू? ऐकलं की आज तुझा इथेच आसपास शूट आहे. मी सुद्धा सध्या UKमध्येच आहे, तर एखाद्या दिवशी कॉफीला जाऊया का? तो आवाज ऐकताच जॅक आनंदाने म्हणाला, अरे निशा, तू कशी आहेस? खूप दिवसांपासून काही संपर्क नव्हता. आणि हो, नक्की भेटूया. फक्त आजच हे
भंगार शूट संपून जाऊ दे. फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेली मुलगी दुसरी कोणी नसून निशाच होती. भंगार शूट म्हणजे? तू असं का बोलतोयस? तिने भंगार शूट हा शब्द पुन्हा उच्चारत विचारलं. त्यावर जॅक तोंड वाकडं करत म्हणाला, तुला माहितीच आहे निशा, मी फक्त इंटरनॅशनल मॉडेल्स किंवा सेलिब्रिटी सोबतच काम करतो. आणि आजच्या या मॉडेल्स इंटरनॅशनल तर सोडच, त्या कुठे स्टँडही करतात की नाही याची मला खात्री नाही. फक्त ASR एंटरटेनमेंटकडून आल्या आहेत म्हणून मला जबरदस्तीने शूट करावं लागते. निशाला अगदी चांगलं माहिती होतं की जॅक कोणत्या मॉडेल्सबद्दल बोलत आहे, कारण तिनेच मुद्दाम अनुषाविरुद्ध जॅकला भडकवण्यासाठी हा फोन केला होता. या आधीही निशाने जॅकसोबत काही काम केलं होतं, तेही फक्त अविराजमुळे. त्यामुळे जॅकशी तिची ओळख होती. शिवाय जॅकला हेही माहिती होतं की निशा आणि अविराज रिलेशनशिपमध्ये होते. त्यामुळे तो नेहमीच निशाशी आदराने आणि नीट वागायचा. आणि हाच फायदा घेऊन आज निशा अनुषाला अडचणीत टाकणार होती. जॅकचं बोलणं संपताच निशाने आपलं काम सुरू करत म्हणाली, नवीन मॉडेल्स, तेही अविराजच्या कंपनीतून? थोडा विचार करत असल्याचं नाटक करून पुढे म्हणाली, अरे हो, आठवलं. त्यातली एक मुलगी, कदाचित नाव अनुषा आहे ना? हो बहुतेक. पण तू का विचारतेस? जॅकने आठवत उत्तर दिलं. त्यावर निशा म्हणाली, अरे ती मुलगी सध्या माझ्याबरोबरच इंटरनॅशनल सुपर मॉडेलसोबत कॉम्पिटिट करत आहे. थोडीफार ओळख आहे आणि माझं ऐकशील तर तिच्यापासून थोडं जपून राहा. शूट दरम्यान तिचे खूप नखरे असतात असं मी पाहिलं आहे. आणि मी असंही ऐकले की एकदा एका फोटोग्राफरने तिला चुकीच्या पोजबद्दल काहीतरी सांगितलं होतं, तेव्हा तिने त्याच्यावर खूप आरडाओरड केली आणि उलटसुलट बोलली. हे ऐकताच जॅक भडकला. तो चिडून म्हणाला, काय? त्या अपकमिंग मॉडेलची एवढी हिंमत? आज मीच बघतो ती माझा शूट कसा पूर्ण करते आणि मला कसं ऐकवते किंवा माझ्यावर कसं ओरडते ते. आपण जे ठरवलं होतं ते सगळं खरं होतंय. हे पाहून निशाच्या चेहऱ्यावर एक खतरनाक समाधानकारक स्मित उमटलं. तिने अजून थोडं इकडचं तिकडचं बोलून फोन कट केला. फोन ठेवताच केसांची एक बट बोटाभोवती गुंडाळत ती म्हणाली, आता बघतेस मी, तू तुझं विंटर शूट कसं पूर्ण करतेस ते. काश हे सगळं मी स्वतः डोळ्यांनी पाहू शकले असते. असं म्हणत ती मोठ्याने हसली. तोपर्यंत शूट सुरू झाला होता. अनुषा आणि श्रेया इतर काही फॉरेन मॉडेलसोबत सेंटरमध्ये आपल्या आणि आपापल्या जागेवर उभे राहिले. जॅकचा एक असिस्टंट अनुषाकडे बोट दाखवत म्हणाला, सर, ती आहे ती मॉडेल अनुषा. अनुषाकडे नीट पाहत जॅक म्हणाला, दिसायला तरी प्रोफेशनलच वाटते, पण निशाच्या बोलण्याकडे दुर्लक्षही करता येत नाही. शेवटी ASRची होणारी सून आहे. बघूया शूटमध्ये काय कमाल दाखवते. असं म्हणत त्याने आपल्या क्रूला शूट सुरू करण्याचा इशारा केला. शूट सुरू होता सगळ्या मॉडेल्स आपापल्या पोजेस देऊ लागल्या. अनुषाही आपलं काम अतिशय छान करत होती. जॅकसुद्धा हे नाकारू शकत नव्हता की अनुषाची परफॉर्मन्स खूपच चांगली होती. बहुतेक इतर मॉडेल्समुळे तिची परफॉर्मन्स मला चांगली वाटत असावी, असं स्वतःशीच तो पुटपुटला. मग कुणास ठाऊक, जॅकच्या डोक्यात आलं. त्याने सगळ्या मॉडेल्सना वेगवेगळे सिंगल शॉट्स द्यायला सांगितलं. सगळ्यांनी तसंच केलं. अनुषाचा नंबर अगदी शेवटी होता. अनुषा जशी सेंटरमध्ये आली तसाच जॅक तिला मुद्दाम वेगवेगळ्या सूचना देऊ लागला. असं नाही, तसं पोज करा, हे चुकीचं आहे, तिकडे बघा. हे पाहून सगळेच थोडे आश्चर्यचकित झाले, कारण आत्तापर्यंत जॅकने इतर सगळ्या मॉडेल्सना त्यांच्या पद्धतीने काम करू दिलं होतं. मग अनुषासोबतच असा वेगळा व्यवहार का? अनुषाला माहिती होतं की जॅक किती मोठा इंटरनॅशनल फोटोग्राफर आहे. त्यामुळे तिला वाटलं की तो जे काही सांगतोय ते तिच्याच भल्यासाठी असेल. म्हणून ती काही न बोलता शांतपणे त्याच्या सांगण्यानुसार पोजेस देत राहिली. हे पाहून जॅक मनात म्हणाला, कमाल आहे, इतका वेळ मी तिला त्रास देतोय तरी एक शब्दही नाही. ॲटिट्यूड तर दूरच राहिला. मग निशाने जे सांगितलं होतं ते काय? असं विचार करत त्याच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. त्याने कॅमेरा बाजूला ठेवत अनुषाला म्हटलं, हे यू लिसन, असं कर, तू तुझं हे स्वेटवेअर काढ आणि समोर जी लेक आहे आहे ना, तिथे जाऊन पाण्यात पाय टाकून बस आणि मग पाण्यात पोजेस दे.
जॅकचं हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यांचा विश्वासच बसला नाही. तो नक्की काय बोलतोय? मायनस तापमान होतं. रात्री प्रचंड हिमवृष्टी झाली होती. त्यामुळे लेकचं पाणी अक्षरशः बर्फासारखं थंड असणार आणि अशा परिस्थितीत तो अनुषाला पाण्यात जाऊन शूट करायला सांगत होता. पण सर, हवामान बघा ना, अशा थंडीत पाण्यात शूट कसं शक्य आहे? आणि आम्ही सगळ्यांनीही शूट केले. मग फक्त अनुषालाच असं का सांगितलं? श्रेयाने लगेच अनुषाच्या बाजूने जॅकला प्रश्न केला. श्रेयाने मध्ये बोलणं आणि तेही अनुषाच्या समर्थनार्थ हे पाहून जॅकने भुवया उंचावत म्हटलं, एक्सक्यूज मी, हू द हेल आर यू? फोटोग्राफर मी आहे. मी जर कुणाला काही सांगितलं असेल तर विचार करूनच सांगितलं असेल. आणि जर तुमची अनुषा इतकीच नाजूक असेल तर तिने हे सगळं मॉडेलिंग शूट वगैरे सोडून थेट घरी परत गेलेलं बरं. मग स्वतःशीच कुरकुरत तो म्हणाला, म्हणूनच मला या नवीन मॉडेलसोबत काम करायला आवडत नाही. म्हणूनच मी फक्त इंटरनॅशनल मॉडेल्स आणि सेलिब्रिटीजसोबत काम करतो, कारण ते लोक त्यांच्या कामाबाबत खरोखर प्रोफेशनल असतात. जॅकला वाटलं होतं की अनुषा या गोष्टीसाठी कधीच होकार देणार नाही. उलट ती रागाच्या भरात आपला खरा स्वभाव दाखवेल आणि त्याला सर्वांसमोर तिला अपमानित करण्याची संधी मिळेल. पण त्याच्या अपेक्षेपेक्षा पूर्णपणे उलट. सगळ्यांना अनुषाचा शांत पण ठाम आवाज ऐकू आला. डोंट वरी सर, मी इतकीही नाजूक नाही की तुमचा एक छोटासा टास्क मी पूर्ण करू शकणार नाही. तुम्ही तुमचं शूटचं सेटअप तिथे लेक जवळ लावा, मी रेडी आहे. जॅकला जणू काही आपल्या कानांवरच विश्वास बसत नव्हता. क्षणभर त्याला वाटलं की अनुषाच्या त्याची थट्टा करत असावी. त्यामुळे तोही अहंकाराने म्हणाला, पाहूया, आणि आपल्या टीमला लेकजवळ सेटअप लावण्याचा आदेश दिला. तोपर्यंत हे सगळं सुरू असतानाच अनुषा कपडे बदलायला निघून गेली. श्रेया तिच्या मागे धावत चिडून म्हणत होती, अनु, तू वेडी झाली आहेस का? तो फोटोग्राफर काहीही बोलेल आणि तू ते करशील का? आणि आपला तर विंटर शूट होता ना, मग हे पाण्यातलं शूट कुठून आलं? आपले सगळे गरम कपडे काढताना अनुषा शांतपणे म्हणाली, श्रेया, तू काळजी करू नकोस. मला स्पष्टपणे कळते की हा फोटोग्राफर माझी परीक्षा घेतोय आणि ही परीक्षा मला पास करायचीच आहे. नवीन मॉडेल्सबद्दल त्यांच्या मनात जी हीन आणि स्वस्त मानसिकता आहे ना, ती मला बदलायची आहे. हे बोलून ती वॉशरूममध्ये निघून गेली. अनुषा हट्टाला पेटलेली पाहून श्रेयाने जवळ उभ्या असलेल्या ऋतूकडे पाहत म्हटलं, ओ गॉड, आता काय होणार? ही अनु तर पूर्ण वेडी झाली आहे. त्यावर ऋतू म्हणाली, आता फक्त एकच माणूस तिला थांबवू शकतो. जसं काली मातेला फक्त शंकरच शांत करू शकतो ना, तसंच हिला फक्त प्रेसिडेंटच शांत करू शकतात. असं म्हणत तिने फोन काढला आणि घाईघाईने अविराजला कॉल लावला. पण अविराजचा फोन सतत स्विच ऑफच येत होता. फोनकडे पाहत श्रेयाने विचारलं, काय झालं ऋतू, फोन लागत नाहीये का? त्यावर रडवेल्या चेहऱ्याने ऋतू म्हणाली, नाही मॅम, फोन स्विच ऑफ येतोय. आता काय करू? अनुषा मॅमला जर एक एक जरी ओरखडा लागला तर प्रेसिडेंट माझी काही खेर नाही सोडणार. आणि विजयच्या छोट्या बाळाला काही झालं तर तो माझीही जान घेईल. आता आपण काय करायचं? असं म्हणत दोघींचेही चेहरे चिंतेने भरून आले. काही वेळानंतर संपूर्ण शूटची व्यवस्था लेक जवळ करून झाली होती. तिथलं हवामान अंग गोठवून टाकणारं होतं. लेकच्या थंड पाण्यामुळे, वाहणाऱ्या बोचऱ्या वाऱ्यामुळे अंग अक्षरशः कापरं भरत होतं. तिथे उपस्थित असलेले लोक गरम कपडे घालून सुद्धा थरथरत उभे होते. अशा परिस्थितीत अनुषा पाण्यात शूट कसं करणार या कल्पनेने सगळ्यांच्या अंगावर शहारे येत होते. सगळं अरेंजमेंट पाहिल्यानंतर जॅकने माईकवरून शूट सुरू करण्याचा आदेश दिला. ते ऐकताच अनुषाने अंगावर घेतलेली वॉर्म ब्लँकेट काढून ऋतूकडे दिली. शेवटचा प्रयत्न करत ऋतू तिला म्हणाली, मॅम प्लीज, तुम्हाला काही झालं तर प्रेसिडेंट सगळ्यांना जाळतील. अनुषाने तिच्या हातावर हलकेच आपला हात ठेवला. जणू काही मला काहीच होणार नाही असं तिला समजावत होती. त्यानंतर ती चालत लेक जवळ जाऊन उभी राहिली. तिला तिथे उभी पाहून जॅकने माईकवरून तिरस्काराने म्हटलं, मिस ॲटिट्यूड, तिथे उभं राहायचं नाही. गेट इन द वॉटर. अनुषाने डोळे मिटले आणि तिला अविराजचे शब्द आठवले, माझं बाळ खूप स्ट्रॉंग आहे
आणि जिथेही ती पडेल तिच्या मागे मी नेहमी उभा असेन. तिने एक दीर्घ श्वास घेतला. आपले बूट काढले आणि हळूहळू लेकच्या पाण्यात उतरू लागली. जशी जशी ती पाण्यात उतरत होती तसं तसं तिचं संपूर्ण शरीर बधीर होत चाललं होतं. एकतर तिला पाण्याची भीती होती, त्यातच हे बर्फासारखं थंड पाणी. पण कोणत्याही परिस्थितीत जॅकची मानसिकता चुकीची ठरवायची होती आणि शूट पूर्ण करायचंच होतं. स्वतःला सावरत तिने पाण्यातच आपले पोज देणं सुरू केलं. अनुषा अजूनही हार मानत नाहीये हे पाहून जॅकची चिडचिड आणखी वाढली. दात आवळत तो पुटपुटला, ही मुलगी हट्टी आहे, पण कामाबाबत? आणि पुन्हा माईकवरून त्याने अनुषाला आणखी थोडं आत पाण्यात जाण्याचा आदेश दिला. आणि आजचा भाग इथेच संपतोय.